सुंदरा, बाळ्या लग्नाला तयार होईल ना? व काय ठाव, आपण बोलून तयार करायचं. वाया पाहिजे, नाहीतर तोंड दाखवायचं जागा राहणार नाही. आणि गंगीन ते बी येते कवा बी. भय म्या म्हणती ती समधी आली का आपण बाळू संग बोलू की. आणि त्यांच्यामुळे नाही म्हणला तर हो, समधी आल्यावर त्यांच्यामुळे त्याला नाही म्हणता नाही यायचं. त्याला काय भ्या आहे का कोणाचं? त्याच नाही म्हणून सांगाल ते. असं नका बोलू. काय बी झालं तरी लग्नाला तयार व्हायच पाहिजे त्यो. हा, आणि वय म्हणला का लगीन उरकून टाकायचं. असं कसं? लगीन करायला एवढं पैका आहेत का? ऐक कशा पै पाहिजे. लगीन काय मोठं करायचं नाही, आपल्या आपल्या तुरकायचं. अगं, सुपारीला बी कोणाला बोलवलं नाही, लग्नाला बोलवाय ना ग वय. काय गरज नाही. आता जावई बापूसनी खर्च करा असं सांगता येतं वय. वय ते बी आहेच. नातच असं हाय, त्यासनी तरी कसं सांगायचं? हा, म्हणून सांगतो आहे का लगीन लय मोठं करायचं नाही आणि ऋण काढून तर करायचं नाही. नाही नाही, त्या तर भानगडीत पडायचंच नाही. मग काय करायचं? माझं तर डोसकच काम करणं झालं आहे. आता तुम्हीच ठरवा आणि सांगा मला. हा, तू बाळाला तयार कर. काय करायचं आणि कसं करायचं ते मी बघतो. वय सत्य, अशी एकलीच का उभी आहेस? काय नाही, मी आपल्या तुला ओळखत नाही का? काय झालं? बाळू मामा सारखं लग्नासाठी नाही नाही म्हणतात. मग बोलाचाली करायला कशा पाहिजे त्यांच्या घरला जायचं आपण? मला बी तेच वाटत होतं, म्हणून मी नाही जायचं ठरवलं आहे. तू सांग ना बाला, मी थांबते इथंच. हा ग, तुझा बा कधी माझा ऐकतो का? त्याला स्वतःच्या आई पल्ल्यावर दुसरं कोण दिसतं का? हा, बघा एवढी रात झाली हाय. हा, तरी बी दोघींचं काय चाललंय खुसूर फुसूर? ए सत्य, झोपायचं नाही का? जा जा झोप. सकाळच्या जायचं आहे ना? मी नाही येणार. जशी माय तशी लेक, पावलावर पाऊल ठेवलंय. हा, हे बघ सत्य, तिला नसल यायचं तर राहू दे. तू चल गप गुमान. डोसक्यावरचं वजन उतरू दे माझ्या. तुम्ही मायलेकांनी ह्या लग्नाचा घाट घातला आणि चूक भवली. आहे का? आता आम्ही काय केलं आहे? सत्य, काय झालं? बा, मी येते उद्याच्याला. होऊ दे तुझ्या मनासारखं. अय्यो अप्पा, आपल्या गावातले बरेच जण दिवसभर बिनकामाचे बसलेले असतात. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. अय्यो, आपण काय करणार गुंडू? अय्यो, आधी काहीतरी करायचं हे निश्चित करा, मग काय करायचं ते ठरवता येईल. पण छोटे मालक बरोबर बोलत आहेत. अहो, तुम्ही गावचं पंच आहे म्हणल्यावर काही ना काही. अय्यो, बोललास का रे पोपटा मध्येच? कोणाला माझी मदत हवी असेल तर तो माझ्याकडे येईल. अय्यो अय्यो, आजपर्यंत कोणी मला काम सांगितलं आणि ते झालं नाही, असं झालं आजपर्यंत? नाही अय्यो, नाही म्हणजे समध्यांची कामं झाली असं म्हणायचं होतं. अय्यो, मग माझ्या लग्नाचं काय? हे तात्या, इथे महत्वाचे विषय चालू असताना मध्ये मध्ये तुझ्या लग्नाचं नको बोलूस.
अव माझं लगीन तुमच्यासाठी महत्वाचं नसन, पण माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. तो बाळ्या गावातून चालला ना, अशा बायका वळू वळू पाहत्यात. कसं वाटत असन मला, जीव जळतो माझा आतून. हे मातूर खरं आहे बर का. बाळू चालला की समधी त्याच्याकडे टाकामाका बघतात. माणसं म्हणू नका का बाया. बघितलं का एवढं कौतिक होतं त्याचं गावभर. अरे बाळप्पा आहेच तेवढा देख ना, त्याला काय करणार आपण. आम्ही काय मेलो का काय. हायच तेवढा देख नाही म्हणे. अहो थांबवा वाईस. ए पान दे प्या. दे ग. दे. आता बरं वाटलं. सत्य कसला विचार करते आहेस? आय नाही तर कसं तरी वाटत आहे. आय नाही तर काय झालं? म्या हाय ना मग. हे बघ, मनात असल हे समज बोलायचं. ब्या हाय काय कोणाचं? वय पर आया याया पाहिजे होती. आता तिला नव्हतं यायचं, त्याला आपण तरी काय करणार. नाही आली तर नाही आली. लग्नाला तरी येईल का नाही? म्हणजे आता लगीन करूनच जायचं म्हण की. नाही तर काय मग असंच जायचं होय. समज नीट होईल ना व. काय काळजी करू नका, समज नीट होईल. अगं तुझा आजा बी आपल्याच बाजून आहे. काय आहे? हा, आणि बाळू मामा बी आलं आहे तर. आपण समध्यांनी लगीन करायचंच हाच विचार ठेवायचा. होय. कुणी बी काय बी म्हणलं तरी. आता त्या बाळ्याने काय काय भरवलंय कुणास ठाऊक. भरू दे का त्याला काय. हे बघ सुपारी जशी केली ना तसंच लगीन बी करायचं आहे. आणि त्यासाठी पंचाकडे जायला लागलं नाही तर चावडी जायला लागलं तरी बी चालेल. हा, पर त्या पंचामुळे समजा झाला आहे ना व. हा, सुपारी बी त्याच्यामुळेच झाली होती. आता लगीन बी करायचं म्हणलं, त्याची मदत घ्यावी लागली तर घ्यायची. होय की. पण जाऊ दे, आपण आधी तिकडं जाऊ तरी मग बघू. चला हो दादा. चला चला बिगी बिगी चला. ते पंच बघा बघा कसे देखणे आहे. बघितलं का. वय वय वय. हा छोट मालक त्याच्यापेक्षा बी देखणे. अयो गुंडू देखना. अयो ऐकलंस गुंडू देखना. लोकांनी तुझ्याबद्दल पण बोलायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. पण तुझं खाण्यावर नाही बघ कंट्रोल. कंट्रोल. अयो नियंत्रण रे पोपटा. अय्यो त्याची काही गरज नाही. मी जसा आहे तसा बरा आहे. आणि बाळू जर देखणं आहे तर लोक त्याच्याकडे बघणार ना. ए गुंडू तू परत 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 त्याच्याच बाजूने का बोलतोस. अय्यो खरं ते सांगतो मी. काय चालले आहे. हा, काही काम धाम आहे की नाही. हा, अहो अक्का आम्ही कामाचंच बोलतो आहे. काय कामाचं बोलत आहात. हे माय लग्नाचं चाललं आहे. अयो ए पोपटा काय बोलतोस. तोंड बंद कर. अयो वैजयंता बाळू बद्दल बोलतो आहे. अयो तो बाळूचं प्रकरण खूप वाढत चाललं गावात. अय्यो
आता काय केले त्या बाळूने? अयो काही केलं नाही, पण तो गावात फिरायला लागला की त्याच्याकडे बायका टकामका वळून 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 बघतात. अय्यो, त्याच्याबद्दल बोलतात, त्याचं कौतुक करतात सतत 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 सतत. अय्यो, सतत. तुम्ही समजे किती आनंदात जगता हाय. मला बी वाटतं का मी असंच जगाव. तुमच्या इतका आनंदात मला नाही जगता यायचं, कारण मी माणसाच्या जन्माला आलो आहे. मला माणसागतच जगायला लागल, संसारात अडकायला लागल. तुम्हासने ठाव आहे ना व आम्ही लगीन करणार नाही ते. मग माझ्या घरच्यासनी बी सांगा की मला लगीन करणार नाही. मला तुमच्या गत आणि तुमच्या संगत जगायचं आहे. देवी आई, वय देवी आई, देवी आई, देवी आई, वय वय कळलं मला. मंगळू, ए मंगळा, जा चट्ट दिशी जा आणि बघून ये देवी आई आली हाय का. देवी आई कशी आली? अरे मला देवी आईनं चौथा सांगितलं का ती गावातच आली आहे म्हणून. जा. देवी आई कशी येईल देवाप्पा? ए आधीच लग्नाचा पत्ता नाही आणि त्यांच्यात बी काय चांगलं नाही. जा म्हणलं का काय करायचं? जायचं. जा नी. अव पर आता चाललो आहे. चल चल. देवी आई, होय होय कळलं मला, तू आली आहेस ना. भीमा, बाळा कुठं आहे रे? काय ठाव नाही बघ, गेला असेल बाहेर कुठेतरी. कुठे गेला आहे का बाळा? कुठे जातोय? गावात चक्कर मारायला गेला असेल. सांगून गेला नाही वय? हाय का? सांगून जाया लांब कुठे गेला आहे तवा? तरी बी त्याचा काय भरोसा नाही. लक्ष ठेवायला पाहिजे त्याच्यावर. कुणावर ध्यान ठेवताय? अरे या 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 या. सत्यवा, कशी आहेस? बरी हाय. आता गंगी कुठे आहे? आली हाय. आली नाही का? तुमची लेख आहे, तुम्हासनी ठाव आहे ना व? म्हणजे म्हणजे बाळून होकार दिल्या बिगर ती इथे येणार नाही असं म्हणली आहे. अरे पण तिथं थांबून काय करणार आहे? तिचा राग नाकाच्या शेंड्या वाजतो ठाव नाही वय. एकदा ठरवलं का ऐकायची नाही ती आता. होय की आम्ही बिलय सांगितलं तिला, पण काय उपयोग झाला नाही बघा. म्या काय म्हणते, तिचा राग गेला का येईलच की. बाकी तुम्ही समधी कशी आहेत? ठीक आहे. चाललंय कसं बस, हा नाही का? तीच ढकलतो हाय पुढं.
लगंबा तू कशी आहेस? बरी आहे. बाळू मामा कुठे आहे? बाळू बाहेर गेला हाय, येईल. नक्की येईल ना व? नाहीतर आम्ही आलो हाव कळल्यावर जाईल पुण्यांदा कुठल्या कुठं निघून. हाव नाही असं नाही जायचं कुठं. बरं आता बाहेरच बोलत बसणार आहे का? चला घरात या 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 समधी. चल चला. या बस बस. सत्य कुठे? बाहेरच थांबली वाटतं. आत्ता बाहेर कशा पाहिजे गेली? थांब बघून येतो. मी आधी आले. गंगी या पाहिजे होती. होय पर ऐकाय न ग का ती ना बाळूचीच बन आहे ती त्याच्यागतच हट्टी आहे बघा. नाहीतर काय माग लागलं तर भांडण व्हायचं म्हणून माग नाही लागलो तिच्या. होय की आणि माझ्याकडे बी डोळं मोठं करून बघायला लागली ती. असं लेकीची काय काळजी हाय का नाही? अहो आपलंच घेऊन बसली आहे. हं? सुपारी झाली आता लग्नाचं पुढं काय करायचं काय हाय का नाही? बाळू वय म्हणल्याशिवाय ह्या घरात पाऊल ठेवणारच नाही म्हणली. मी सवता आलो तर नव आवतन द्या. बाळाजवळ काय आहे? अहो हे आमसनी समजतंय, तिला कळतंय का? होय की आणि तिच्या नादाला लागून सती बी तशीच वागायला लागली. म्हणून म्हणली एकदाच लगीन उरकून टाकू, आमची लेक तुमच्या घरात देऊन टाकू, म्हणजे आमच्या बी डोसक्यावरचं वजन कमी होईल बघा. दाजी आला आहेत संग सत्य बी हाय. माझं सत्तीचं लगीन लावूनच जायचं असा त्यांचा विचार हाय. आयन बाबी असाच विचार करतात. त्यासनी कसं समजवायचं ह्याच विचारात हाय म्या. आणि तुम्ही खुश आहे सवय? पर तुमची तर काय चूक आहे म्हणा. आदिशक्ती गावात आली आहे म्हणून तुम्ही खुश आहे. तुम्हासनी बी वाटतंय का म्या तिच्या संग लगीन करावं म्हणजे ती इथं कायमची राहील. पर तुम्हासनी बी सांगून ठेवतो म्या हे लगीन करणार नाही. काय ग सत्य इकडे काय करती? काय नाही. वाट बघत असेल. कोणाची? बाळूची का? वय आणि कुणाची? अरे मग काय उपयोग नाही. म्हणजे अगं बाळू आहे त्यो, त्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच येणार. हा कुठं बाहेर गेला आहेत का? नाही नाही असेल इथंच कुठेतरी गावात. असेल म्हणजे सांगून नाहीत का गेले? तुला तर ठाव आहे बाळू आहे त्यो. त्या लोकांना काही विचारणार? येतील ना व घरी? हा मग येणार तर. हा पण थोडं वाट बघावं लागेल. लग्नाचं काय बोलले आहेत का? वय आयन बान त्याला सांगितले. मग काय म्हणलं? अगं तुला तर ठाव आहे असं लगेच सांगल वय त्यो. म्हणजे नाही म्हणत आहेत होय? अगं त्यो तर आधीपासूनच नाही म्हणत होता, पण आता आईनं सांगितलंय तो नाही म्हणायचा नाही. नाही म्हणाय बी नाही पाहिजे. इथे लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ देऊ पार उतालाय. बाहेर पडायचं म्हणजे अवघड झालंय. सारखं एकच प्रश्न विचारतात, लगीन कवा आहे, लगीन कवा आहे. काळजी नका करू, होईल लग्न. बाबी हेच म्हणतोय की लगीन केल्या बगैर इथून जायचं नाही. आहे तर यायची बी नाही त्या बिगर. गंगूताई लवकरच येईल. तर बाळू सोडून समजाने त्याच्या लग्नाचं लय मनावर घेतलंय. मला असं वाटतं का होईल आता लग्न.
सुपारीच्या वेळी झालं तसं नाही ना व्हायचं. नाही नाही, तसं नाही झालं पाहिजे. तसं झालं तर बाळू नाही ऐकायचा. जेवढं पिरमानं सांगता येईल ना तेवढं सांगायचं, ऐकल त्यो. पण पंचाकडं चावडी रिशे गेला तर लय मग अवघड होईल. मी बोलून बघते बाळू मामन संग. होय. तू कशा पाहिजे मोठी माणसं बोलतील की. अगं नाही, ती म्हणते ती बरोबर आहे. बोल ग तू. येऊ दे बाळू मामासनी. वय पाठीशी लगीन करून टाकू. आता कसं कसं करायचं? हा? अहो आत्ताच आला आहे, आधी आराम करा, बोलायचं आहेच की. वय असं म्हणताय वय. वय आणि बाळू बी येईल की, मग बोलूया. पण तो बाळू गेला कुठं आहे? सांगितलं ना व, गावातच कुठतरी गेला आहे. घरात पायरा आहे ना ग वय. ते बी आहेच. पर खरंच गावात गेला आहे का? अहो वय, मला सांगितल्या बिगर कुठं बी जायचं नाही. येईल येईल मग येईल. पण आमासनी बी थांबाई ये नाही. होय, आले की लागलीच बोलून लगीन उरकून टाकू. कसं आहे, आमासनी बी माघारी फिरायचं आहे. म्हणजे असं आम्ही ठरवलं आहे. वयजी, बाळू आला का मग त्याच्या संग बोलू की. वय वय, सत्तीन लगंबा बाहेर काय करतात? राहू द्या, बोलत बसले असतील. अरे बोलू किती असनी, लय दिवसांनी आले आहेत आपल्या जवळ. पण बसा म्हणा की. हा, रमल्या लहानपणच्या आठवणीत. हा सत्ये, लगंबा. एनरी, एवढा कसला विचार करत आहात? अय्यो, बाळू बद्दलच काहीतरी विचार करत असतील. गुंडू, तुला विचारले मी, मध्ये मध्ये बोलू नकोस. अय्यो वैजंता, आता गुंडू पण मला टोमणे मारायला लागला. अय्यो अय्यो. अय्यो अप्पा, टोमणे नाही, पण तुम्हीच सारखं बाळू 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 करत असता म्हणून म्हटलं मी. अय्यो मला शिकवतोच, खायचं आधी कमी कर. एनरी, त्याच्या खाण्याबद्दल काही बोललात ना तर माझ्याशी गाठ आहे. माझ्या एवढी वाईट कोणी नाही. अय्यो वैजंता, काय बोललो मी? अय्यो फ्रीट राहायला नको. अय्यो जेव्हा बघावं तेव्हा खात असतो, 12 महिने 24 तास. अय्यो अय्यो, खाऊ न कसा झालाय बघ. होऊ दे. अय्यो होऊ दे तो होऊ दे, माझे काही जात नाही. अजून आणून देऊ तुला गुंडू? अय्यो अय्यो, आलास तात्या? वय, तू माहीत आठवण करत होते काय? अय्यो, तुझ्याशिवाय करमतच नाही रे बाबा आम्हाला. काय पण तुम्ही बी. अय्यो, लाजायला काय झालं रे निर्लज्ज माणसा? अय्यो, काय बातमी घेऊन आलास की आलास तसाच पेटी हलवत? अव बातमी घेऊन आलो, ते बी साधी सुधी नाही, लय भारी बातमी आणली. अय्यो अय्यो, कोणती बातमी? अव मी आता बाळ्याच्या घरामोरनं येत होतो, तर मी बाळ्याच्या घरात जावई बापूला जाताना पाहिलं. अय्यो अय्यो अय्यो, खरंच एकदम लई भारी बातमी आणलीच रे त्या. अय्यो, त्यांच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही काय एवढे खुश होत आहात? गुंडू, म्हणून म्हणते तुझ्या अप्पांसोबत काम करत जा. अय्यो तर म्हटले की कसे ताक. अय्यो, हा, तर म्हटले की ताक ओळखता आले पाहिजे. हेनरी, आता जावाई बापू घरी आले तर म्हणल्यावर बाळूच्या लग्नाचा विषय सुरू होणार तर. अय्यो, बाळूच्या लग्नाच्या बाबतीत आपण एवढे उत्सुक का आहोत म्हणतो मी. गुंडू, तुला नाही समजणार, गप्प बस जरा. अय्यो वैजंता,
मी जाऊन जर चौकशी करून येतो बघा. अय्यो अय्यो अय्यो, तुम्हाला काही कळते काय? गावाचे पंच आहात ना, तुम्ही गेलात तर शोभते का तुम्हाला ते? बरोबर आहे. गावात कोणी मान देत नसलं म्हणून काय झालं, पण असं जाणं चूक आहे. अय्यो, हे काय म्हटलं रे पोपटा? गावात मला मान नाही. अय्यो नाही नाही, म्हणजे तुमचा जरी मान कमी झाला असेल तरी तुम्ही गावचे पंच आहे. असं कोणाकडे बी जाणं बरोबर नाही. त्यासाठी मी आहे नव. तुम्ही गेलात तर तुम्हालाच लग्नाची घाई आहे असे वाटेल. ते जर स्वतःहून आपल्याकडे आले तर आपल्या अंगलट हे येणार नाही बघा. आणि आपण त्यांना मदत केल्याचे उपकार त्यांच्यावर राहतील. अय्यो, बाळूच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही लक्ष का घालता देव जाणे. त्याच्या वाटेला जाणं सोडून द्या. समजत कसं नाही तुम्हाला म्हणतो मी. ए गुंडू, तू आता मला भीती पण घालायला लागलास की काय रे बाबा? तसं समजा हवं तर, पण बाळूच्या लग्नाचा विषय सोडून द्या. आता बाळू लग्नाला तयार नाही, त्यात आपण काय करणार? तो स्वतःहून लग्नाला तयार होईल तेव्हा होईल. तो स्वतःहून तयार झाला तर चांगलेच आहे, आणि नाही झाला तर आपण आहोतच. अय्यो अव्वा, तो त्यांचा प्रश्न आहे. ते बघतील काय करायचं ते. बर, त्यांचं त्यांना बघू दे, आपण नको लक्ष द्यायला. असं कसं? तात्या, बाळू स्वतःहून लग्नाला तयार होणार नाही. आपण बाळूला ओळखत नाही काय? त्याच्या घरच्यांना आपली मदत घ्यावीच लागेल, आणि ते आल्यानंतर आपल्याला या प्रकरणात लक्ष घालावेच लागेल. अरे त्याचा काय विचार करायचा? आलं तर आलं, नाही तर त्याला लाईत गेले. अरे तो रामा आहे ना? रामा, हे रामा, काय आज लय दिवसांनी आठवण झाली म्हणायची गावची. नसाय काय झालं? कामासाठी गेलो होतो, सोडून नव्हतो गेलो. अरे गेला तो गेलाच, म्हणून म्हणलं. काय रे? वय वय, बरीच 2 वर्ष झालं असतील ना? तर तुमचं काय बाबांनो, शेती करून कसं बसं चाललं आहे. आम्हाला काय काय करावं लागतंय आम्हाला ठाव आहे. पण गावात काय नवीन? विचारला का प्रश्न? म्हणजे प्रश्न विचारायची सवय गेली नाही म्हणायची तुझी. अरे तसं नाही रे बाबा, काय चाललं आहे समजाय पाहिजे ना, म्हणून विचारलं. काय चालायचं? समजा चाललं आहे तसंच चाललंय. तो बाळू आहे ना? वय वय, बाळप्पा आहे ते. बोलू की त्याला, त्याच्या लग्नात चाललं आहे ना? हा? ए बाळू, अरे इकडे या. अरे ओळख आहे का विसरलास? अरे इसरा मी तुझ्यागत हायवे रे. गेलं का गेलं? अजून बी तसाच आहेस का? सबूत खाली पडून देत नाहीस? पर कसा आहेस? मला काय होतंय तवा? तूच म्हणालास ना हाय तसाच हाय म्हणून. मग हाय तसाच हाय म्या. रामा, अरे बाळप्पा आहे त्यो, बोलाय कसा ऐकल तुला? मग लग्नाचं कुठं आला आहे? आता त्याच्या लग्नाचं तुला काय करायचं आहे? नाही तिथं नाक खुपसू न ग. अरे तसं नाही, सांगाय न ग वय. बाळू जरा ध्यान दे लग्नाकड. ए रामा, तू नका शिकू मला. तुझं तू बघ की. शिकू नका म्हणजे? सुपारी झाली आहे बाची संग. त्यासनी आशेला लावला आहे ना? काय तो तुकडा पडून मोकळा हो की. समजतंय माझं मला काय करायचं आणि काय नाही ते. बाळप्पा जाऊ दे, तुला ठाव आहे ना रामप्पा कसा आहे ते. त्याला लय प्रश्न पडतात आणि दुसऱ्याला नुसतं सांगायचं असते. बाकीच्यांचं काय नाही र. एक वेळ समजून घ्या त्या, पर सत्तेचा विचार कर की. तिचं काय करायचं माझं म्या बघीन. तू नका सांगू. आणि इथून मोर माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही. बाळप्पा, अरे रामप्पा तुला समजत नाही वय? काय गरज होती त्याच्या लग्नाचा विषय काढायची? अरे असं 4 लोकांनी सांगितलं
तरच समजल ना त्याला. अरे रामाप्पा तू आज आला आहे गावात, लगेच पंच व्हाया जाऊ न ग, जरा दमानं घे. आणि हे बघ, कुणाच्या बी वाट जा, पर बाळाप्पाच्या वाटेला जाऊ नको. मी काय म्हणती, जेवून घ्यायचं का आपण? नाही येऊ दे किती, पर कवा येईल तो बाळू? मला तरी काय ठाव. मला तर वाटतं हाय तुम्ही आमच्यापासून काय तर लपवत आहे. हा लपवायचं काय आहे त्या? बाळू मामा खरंच कुठं गेला नाहीत ना? हो अगे नाही, तुमच्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे आम्हाला? आणि तुम्ही काय बाहेरचं आहेत का तुमच्या संग खोटं बोलाय? पर तुम्ही नुसतंच म्हणताय बाळू येईल बाळू येईल बाळू येईल, पर कवा येणार आहे तो? आता तुम्हाला बाळू कसा हाय ठावा आहे ना? व त्याचं काही सांगता येतंय वय? बर कुठं बी जाणार असेल तर मला सांगितलं बिगर नाही जायचा. त्याला ठाव होतं का आम्ही येणार आहे म्हणून? वय म्हणून तर कुठं गेला नसेल ना? मग काय सांगायचं तुम्हासनी? आमसनीच काय ठाव नाही. बा मी येऊ का बघून गावात? कुठं बघणार आहे? आणि तो जर मुद्दाम करत असेल तर त्याला तेवढं समजत नसेल वय, कुठं थांबायचं आणि कुठं नाही थांबायचं ते. हो पण मुद्दाम का करल त्यो? काय तर कामात अडकला असेल. पर आज कुठलं काम आहे एवढं? आता तो आला का तुम्हीच विचारा. आता कोणी काय मदत मागितली तर ते नाही म्हणत नाही. असंच कुठं अडकला असन त्यो. म्हणजे बाळू मामा घरला येणार नाही तर? बोल बोल मंगळू बोल बोल. देवी आहे गावात आली आहे. आता तिच्या संगत त्यांच्यातली समजीत आली आहे. मी म्हणलं होतं का नाही तुला? अरे देवी आईनं स्वतः सांगितलं होतं मला. अहो पण तो बाळ्या लग्नाला नाही म्हणतोय. अरे त्यो असा होय म्हणणारच नाही. अहो पण आता लगीनच झालं नाही तर ती वेळ जाईल की? अरे तसं नाही म्हणणार बाबा. फक्त देवी आई गावात आहे तर माझं गुरु या पाहिजे बस. आणि एकदा का देवी आई हित आली का हित जायचीच नाही. हा तसंच होईल. तू नका काळजी करू. अहो कवा एकदा तुमचं गुरु गावात याच्याल असं झालं आहे मला तर. येत्यात येत्यात. अरे अक्कोच्या वाटेवरच आहे. लई लांब येत्यात म्हणून उशीर होतो आहे. पर मंगळू एकदा का माझं गुरु इथं आलं का समजा आपल्या बाजूने वळतय बघ. पण त्या बाळ्याचं आणि दिव्याचं लगीन त्याचं काय? ते झालं नाही झालं त्याच्यानं आपल्याला काही फरक पडणार नाही बघ. अरे गेल्या आपलं काम होणारच. आणि देवाप्पा अजून एक आहे. काय रे? अहो जर सुपारी फुटत बी बाळ्या लग्नाला नाही म्हणत असेल तर त्याला पुन्हा एकदा सावडीवर उभं राहावं लागल. अरे हे तर माझ्या ध्यानातच आलं नाही. म्हणजे बाळ्याला पुण्यांदा चावडीवर उभं करून फटका मारायची वेळ आली आहे तर. आणि ह्या बारीला तर मी बी हातून घेणार आहे. अरे घे घे अजिबात घाबरायचं नाही. माझं गुरु हित असंच तवर तुला त्यो बाळ्या काय बी करू शकायचा नाही.
अहो तुमचं गुरु आला तर बाळा चावडीवर जायला एक व्हायला पाहिजे. वय तसंच होईल. तू फक्त फटकं मारायची तयारी कर. देवी आहे, देवी आहे, माझी देवी आहे. मंगळू देवी आहे आली. सत्य, अशी एकलीच का उभी आहे? असंच वाऱ्याला उभी आहे. झोप लागे ना वय? डोळ्यावर तर झोप दिसते आहे की. चल झोप चल. न ग, तू झोप, मी झोपती माग. बाळूची वाट बघते आहेस ना ग? तुला ठावा आहे ना व तो कसा आहे ते? त्याला काही येळ काय काय हाय का? हा, कुठे गेले आहेत बाळू मामा? कुठं बी गेला नाही, गावातच आहे. ह्या पाहिजे होता, पण आज एवढा येळ का लागतो हाय ते काय ठावं नाही बघ. आम्ही आलो आहोत म्हणून तर येत नसतं ना घरी. अगं नाही नाही, असं नाही करायचं ते. आय म्हणत होती बाळू मामा मुद्दाम समज करत आहेत. तुझी आय बाळूचा रागराग करते म्हणून असं बोलली असं. पण तिला बी ठाव आहे की तो काय मुद्दाम करायचं नाही. आणि तिला जर असं वाटत असतं तर तिची लाडकी लेक दिली असती का त्याला? हा, मग ती का नाही आली आमच्या संग? काय का? अगं तिचा राग हाय म्हणून नाही आली. राग गेला का येईल. तू नका विचार करू बाळा. गावातली लोक सारखं विचारत असतात, लगीन कधी होणार, लगीन कधी होणार. इथं मलाच काय ठाव नाही तर त्यासनी काय सांगू. कुठं बाहेर पडायचं म्हणजे अंगावर काटा येतो. हे बघ, आता आपण त्या गावात राहायचंच नाही. म्हणजे काय म्हणजे? बाळू संग लगीन झालं काही तर राहणार नाहीच वय. मला तर मस्त वाटत आहे, पण ज्यांच्या संग लगीन करायचं आहे त्यासनी वाटाय नको होय. त्याचं समजा वेगळंच आहे बघ. ते लगीन करल कसा तयार होईल हे काय ठाव नाही. पण लगीन होईल ना व? होणार तर मी आज सांगते आहे ना व, मग नक्की होणार. बाळू मामा लहान होते तेव्हा म्हणले होते हे लगीन झालं तर काहीतरी वंगाळ होणार. म्हणजे काय वंगाळ होणार आहे? आता तो काय बोलतो आणि का बोलतो हे काय ठाव नाही. रागाच्या भरात बोलला असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पर बाळू मामा बोललेलं समजा खरं होतंय की. बरं चल आता आपण झोपूया. हा, त्याला यायचं असेल तेव्हा तो येईल आणि आल्यावर समजेलच की. हा, चल झोपूया. चल. झाली का झोप? झाली. काय हे बाळू? हा, कवा धरणं आम्ही तुझी वाट बघत होतो. सकाळी गेलास ते दिवसभर आलाच नाहीस. कुठे गेला होतास? माळावर होतो. तिथं काय करत होता?
काय नाही बसलो होतो नुसतंच. काय खाल्ला आहेस का दिसभर? नाही. काय बाळू, आल्यावर उठवायचं नाही का मग? हा, बाहेरच झोपला आहेस. तुम्ही दार लावून घेतली, मला वाटलं काढलं घराच्या बाहेर. तुला कोण घराबाहेर काढणार बाबा? तसं तर तुम्हाला समजासनी वाटतं आहे का? कुणासनी बी काय बी वाटत नाही. उठ, आवर आता. आवरतो की मागणं. काय गडबड आहे का? गडबड काय नाही, पण आवराय ना ग का? हा, का झोपणार आहेस? नग जा मग आवराय गे. बाय. आज्जे, बाळू मामा अजून आलं नाहीत? अगं आला हाय. तेव्हा रात्री आला आणि हिथंच झोपला बाहेर. आता आत गेला हाय. दे आणि दे. वरल्या अंगाला गेलं तर मोठं माळ राणे तिथं लय मेंढ्या सर. होय का? हा मोका. अय्यो, मी दिसायचं बंद झालो की काय गावकऱ्यांना? ए माधू, इकडे ये. हा पंच बोलू त्या. राम राम. अय्यो, राम 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 राम. काय रे माधू, मी दिसायचं बंद झालो की काय? तुला बोलला नाहीस? अहो ध्यान नव्हतं आणि कामाचं बोलत होतो ना. अय्यो, कामाच बोलत होतास आणि मी कोण? बिनकामाचा. अय्यो अहो असं कुठं म्हणलं म्या? अय्यो, पण असंच म्हणायचं नव्हतं ना तुला? नाही नाही. बरं कशा पायी बोलवलं? अय्यो, काम काही नाही, फक्त विचारपूस करायला बोलवलं. कसं चाललं गावात सगळं? समद आपल्या नादात आहेत बघा. आणि असं बी काही झालं तर तात्या आहेच की तुम्हाला सांगाया. टोमणा मारतोस मधू? नाही नाही नाही, टोमना आणि तुम्हाच नाही. अय्यो, त्या बाळू बरोबर राहून राहून तू पण त्याच्यासारखंच बोलायला लागलास की रे. आता चांगल्याची संगत असलेली बरी. अय्यो, चांगलं आहे चांगलं आहे. काय चाललं आहे त्याचं? कोणाचं? अय्यो, बाळू बद्दल विचारतोय रे मधू. भाडू बद्दल विचारता आहे वय? काय नाही, हाय तसं चाललं आहे. अहो, बाळू असा गावातनं चालला का समज? अय्यो, की बायका त्याच्याकडे वळून 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 बघतात, माहितीये मला. अय्यो, लग्नाची बोलणी पुढे गेली. ठाव नाही. त्याच्या बहिणीकडचे आले आहेत की. पण त्याची बहन नाही आली, पण काहीतरी तंटा झाला असेल. अरे काहीतरी काम असेल, माहिती नाही तर कशा पायी बोलावं माणसानं. अय्यो, तुला काय त्रास होतो रे मधू? तो बाळूच्या घराबद्दल बोलतोय की रे? अहो कोण आईशी बी बोलू द्या, पण ठाव नसेल तर कशा पायी बोलावं माणसानं असं म्हणतो आहे म्या. अय्यो, तू सांग, का नाही आली बाळूची बहीण? हा, आमासनी राहिलं बाबा, पण पंचासनी तरी सांग. अरे काय सांग लावला हाय, काय सांगू? काय होईल ते होईल, पण सारखा सारखा त्याच्या लग्नाचा विषय चगळू नका. आणि असं बी बाळाप्पा सारखी देव माणसं लगीन करत नसत्यात. सुंदरा, बाळ आलाय वय? काय कवा आला आहे? कवा रात्री आला हाय. मग कुठं होता दिसलं नाही? अहो, हिथंच बाहेर झोपला होता. मग पुण्याला गेला का काय? अहो नाही, आतच आहे. मी आलो जाऊ. या काय म्हणते, आताच त्याच्या संग काय बोलू नका. अहो, कवा रात्री आला हाय, काय खाल्लं नाही काय नाही, अजून आवरले बी नाही त्याचं. आणि आल्या आल्या बोलायचं म्हणजे. अय्यो, ए मधू, बोल म्हटल्यावर काहीही बोलायला लागलास की रे? बाळू आणि देव माणूस. अय्यो, मला जे वाटलं ते मी बोललो. आणि असं बी बाळाप्पा देव माणूसच हाय, समजेल एक दिवस समजास. अय्यो, समजायचं तेव्हा समजेल रे. पण तू म्हणतोस ना बाळू लग्न करणार नाही म्हणून
मी आत्ता सांगतो बाळू लग्न करणार. वाटलं तर पैज लाव. पैज लावाया माझ्या का पैक नाही. अयो थांब की रे, तुझ्या देव माणसाबद्दल बोलू की रे. ए माधू देव माणूस म्हणे, देव माणूस लग्न करणार नाही. असं कसं करणार नाही लग्न? अयो त्याला करावं लागणार लग्न, तो करणार लग्न. आमची इच्छा आहे म्हणून. अय्यो अहो मग का बोलायचं? बोलू की नंतर. चला. नाही नंतर बोला, पर त्याच्यावर ध्यान ठेवा, नाही तर जायचं पुण्याला कुठतरी. वय नाही, बोलू आपण. हे बघा, काय बी झालं तरी आज बोलायचं आहे. हा. काय ते एकदाच कणका पाडायचा आहे. काय सासर बुवा? वय वय बोलू म्हणलं ना व. आधी समजे न्याहारी तर करून घ्या की. लगंबा काय आजे? जा समजाची न्याहारीची तयारी कर. हा, खाऊन घेऊ दे समजास. नाही नाही निहारी नग, आपण आज जायचो आणि बाळ्या बाहेरच्या बाहेर जायचा. हा वय पण हाय जायचा. नाही नाही, तरी बी हिथच थांबूया आपण. हा कवा आला तुम्ही? रात्री चालू. कशी आहेस? बरी आहे. तुम्ही कसं आहे? त्याला काय झालंय? बरं आहे ग मी. आया नाही आली. का? का नाही आली? चिडली आहे तुमच्यावर. पर बाकी आम्ही समधी आलोय. बाबी आलाय. अंगणात आवाज येतोच आहे. मग चला की भेटा की समध्यासनी. अगं भेटू की. आता लगेच काय आहे? आणि असं बी थांबणार आहे ना हो तुम्ही? होय, थांबणार आहे. समधी थांबत्यात, तू थांबणार आहेस ना घरात? होय. म्या कुठं जाणार? तुझं काय सांगावं बाबा? हा, सत्तीला भेटलास का? नाही अजून. बोलवू का तिला? वाट बघत होती रातभर. जेवायचं बी थांबली होती. मग केव्हा तरी डोळा लागला. बोलू? नग. बाळू, अरे आवरायचं कवा? आवरायचं की. मी पाणी काढून ठेवते, तू आंघोळ करून घे. मग समजे न्याहारी करू. हा, तुम्ही न्याहारी करून घ्या, मी आंघोळ करून येतो. म्हणजे तळ्यावर चाललाय सोय आंघोळीला? होय, आलोच म्या. नाही, काय कुठे जायचं नाही. इथंच आंघोळ कर. नवी कापडं काढून ठेवली आहेत ती घाल. या बाकीचं न्याहारीचं बघते. चल लगंबा. आवर आता पाठदिशी. तुला नाही जाता यायचं बाहेर कुठं आता. तू काय मला सोडत नाहीस तर. हेनरी, काय करत आहात? कुठे काय? काहीच नाही. काहीच कसे नाही, एकटेच बडबडताय तुम्ही. यो एकटा बडबड करायला मी काय वेडा आहे का वैजंता? यो, मग काय मी वेडी आहे? अयो माहित नाही. अयो म्हणजे नाही. हा, मग माझ्या डोळ्यांनी बघितलेले सांगते आहे ना, विश्वास ठेवा जरा.
अयो विश्वास काय ठेवायचा वैजयंता? मी म्हंटल ना बडबड करत नव्हतो म्हणून. बडबडत होतात आणि हे काही आज नाही, याआधी पण बडबडत होतात. अयो तुला अक्कल आहे का नाही वैजयंता? तुला सांगितलं तरी परत 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 तेच काय बोलतेस? काय हवं ते सांग. मला कशाला काय पाहिजे? जे खरे आहे तेच सांगते आहे मी. अयो वैजयंता, स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाकाचं काय ते बघ. तिथे उभी राहून माझे डोके फिरवू नकोस. अयो, मी काय डोके फिरवत आहे? तुम्ही जे केले आहे ना ते मान्य करत नाही आहात तुम्ही, आणि मी डोके फिरवले. अयो वैजयंता, मी सांगतो आहे. अयो काय चाललंय तुमच्या दोघांचं? काही नाही, तुझे अप्पा वेडे झाले आहेत. एकटेच बडबड करतायत. काय वेड लागलं? अयो तिचं काय ऐकतोस गुंडू? अयो मी विचार करत होतो आणि ती म्हणते की मी बडबड करत होतो म्हणून. आता तूच सांग. जे बघितले आहे ना तेच सांगते आहे. बडबडतच होतात तुम्ही, आणि देवप्पा सारखे हातवारे पण करत होतात. देवप्पा? अयो देवप्पा करून टाकलं असं मला. वेडा म्हणता म्हणता ठार वेडा म्हणू लागलीस की ग मला. अय्यो देवप्पा, अयो मी वेडा? पंचवेडा? अय्यो अयो तुम्ही दोघं जरा शांत होणार का? मी शांतच आहे. अप्पांना सांग तुझ्या. अयो मला काही सांगायची गरज नाही. सांगायची गरज तुला आहे. काही बोलतेस मला? काहीही नाही, जे आहे ना ते आहे. अयो जे आहे ते म्हणजे वेडा आहे मी? होय, आणि कुणालाही विचारले ना तर हेच सांगतील. अयो तुझ्या बाबतीत तर कोणाला विचारायचीही गरज नाही वैजयंता. आधीच सगळे तुला मूर्ख समजतात. मूर्ख? आणि मला? अय्यो कोण आहे? कोण आहे ते नाव सांगा पटकन. अव्वा अगं जरा शांत होशील का? आप्पा तुम्ही जरा शांत व्हा. रागाच्या भरात एकमेकांना काही वाईट साईट बोलत आहात तुम्ही दोघं. अयो सुरुवात हिने केली गुंडू. जो सुरुवात कुणी केली हे महत्वाचं नाही, पण काही कारण नसताना तुम्ही दोघे असे भांडत राहिलात तर लोक तुम्हाला खुळे समजतील. अयो ए गुंडू, तू आम्हाला पण खुळा समजतोस की काय रे बाबा? अय्यो अप्पा मी नाही, लोक समजतील. आणि आजवर तुम्ही दोघं बाळूला खुळा खुळा म्हणत आलात ना, त्याचीच परतफेड आहे ही. गुंडू, काय परत फेड रे? हेच की तुम्ही दोघं एकमेकांना खुळा मूर्ख समजत आहात ही. अयो हे गुंडू, तू आम्हाला समजावतो आहेस की बाळूच्या बाजूने बोलतो आहेस? तुम्हाला हवं ते समजा. म्हणजे आम्ही खुळे आहोत हे मान्य आहे तुला? नाही असं काही नाही, पण बाळू खुळा नाही हे खरे. अयो त्याची बाजू घेतो आहेस? तसं समजा हवं तर, पण तुम्ही दोघं एकमेकांशी भांडू नका. अयो वैजयंता, हा गुंडू आजकाल बाळूच्याच बाजूने जास्त बोलतो आहे असे वाटत नाही? होय, ते मला लहानपणापासूनच वाटते आहे. अय्यो त्याची बाजू घेऊन आपल्याशी भांडतो, आपल्या चुका काढतो आणि त्याचे गुणगान गातो. अय्यो होय हेनरी, त्या बाळूने काही केले नसेल ना? म्हणजे चेटूक वगैरे? चिटूक? अयो वैजयंता तू काहीही बोलतेस. त्या तात्याचं ऐकून, त्या तात्याचं फार मनावर घेऊ नको होत. अय्यो पण गुंडूचा मुद्दा मनावर घ्यायला पाहिजे, आणि लवकरात लवकर निकालात पण काढायला पाहिजे बघा. नाहीतर गुंडू आहे त्यापेक्षा पण हाताबाहेर जाईल. मला ठाव आहे, कुणीतरी माझ्या वाटक दिस रात डोळ लावून बसलं हाय, माझी वाट बघत हाय.
तुला ठाव हाय की पांडुरंगा, माझा मार्ग वेगळा हाय. मोर मोठं कार्य करायचं हाय. जे कराया ह्यो जन्म बी कमी पडणार हाय. नग अशी परीक्षा घेऊ. अरे ह्या वैराग्याला नग असं संसारात अडकू. माझ्यामुळं समद्यासनी त्रास होतो हाय. त्यासनी सांभाळून घे. झाला का समजा स्वयंपाक? भाई झालंच आहे की. मग बोलवायचं का समद्यासनी? भाई बोलीव. भीमा, लगंबा या आणि समद्यासनी बोलवा. हा कवा धरणं भूक लागली होती. वाडा वाडा. आता जेवायचंच आहे ना व हा सत्य बाला जेवाय वाट. होय होय. तुला ठावाय ना व बाला भूक निभत नाही ती. भाई बा बाळू मामा येऊ दे की. समजे संगच बसू म्हणजे आवरले त्यांचे. हा असं म्हणती आहे वय. आता एवढं थांबलो आहे तर अजून जरा थांबू काय. तुम्ही जेवून घेत असेल तर घ्या की. बाळासाठी थांबाय तो काय लांबचा आहे वय. वय की. नाही ते बी आहेत पण संग बसू की. हा बरं, समजा स्वयंपाक सत्यवाने केलेला हाय. मला कशाला बी हात लावू दिला नाही तिनं. हा मी असं ऐकलं हाय का सत्ती लय झाक जेवण बनवती. अहो झाक. अहो एकदा खाऊन तर बघा. सत्ते भाजी कसली केली आहे ग? फुटाण्याची उसळ आणि भेंडीची भाजी. बाळ्याला लय आवडती फुटाण्याची उसळ. सुंदरानं सांगितलं का? नाही नाही, मी काय बी सांगितलं नाही. तिचं तिने केलं हाय समज. फुटाण्याची उसळच बरी केली. अहो लहानपणापासून बघती हाय. ठाव नसेल वय तिला. हा नाही पर तरी एवढं ध्यानात ठेवून करायचं म्हणजे अरे लास्ट तर येतं म्हणायचं की. पर ज्याच्यासाठी स्वयंपाक केला आहे त्यो कुठे आहे? हा भीमा जा बाळूला बोलवणी. त्याला म्हणाव कवा धरण समधी वाट बघता आहेत जेवायला. जा. वय आलोच मी बोलू. काय म्हणलं रे बाळ्या? ये म्हण त्याला का लाजला बिजला तेव्हा. बाळू नाही. आत बी नाही आणि बाहेर बी कुठं नाही.